फायनली आपलं स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आपण भक्त निवासला पोहोचून सगळ्या बॅग वगैरे पॅक करून आता स्ट्रेट निघालो आहोत गाणगापूरला. गाणगापूरला श्री दत्त गुरूंचं मंदिर आहे, दर्शन घेण्यासाठी आपण निघालो आहे. माहिती थोडंसं लेट होईल कारण की आता वाजले आहेत 2:30. आपल्याला घरी जायच्यापर्यंत सकाळी 3-4 वाजतील, मला असं माझा अंदाज आहे. पण ठीक आहे, देवाची कृपा आहे, देवाची इच्छा आहे की आपले एकाच वेळेमध्ये तिन्ही दर्शन पॉसिबल झालेले आहेत. त्यामुळे आपण श्री दत्त गुरुजींचं दर्शनासाठी निघालो आहे. चला तिकडे पोचूया आणि देवाचं दर्शन घेऊया. जे नसतील गेले, ज्यांना जमलं नसेल जायला, त्यांनी जरूर हा व्हिडिओ बघा आणि लवकरात लवकर प्लॅन बनवा. पंढरपूर, अक्कलकोट आणि गाणगापूर. खूप प्रसन्न वाटतं. आम्ही रात्री जेव्हा येत होतो तेव्हा आम्हाला तो बोर्ड दिसला तुळजापूरचा. आता पॉसिबल नाही कारण थोडंसं अजून लांब आहे ते. तो नेक्स्ट टाइम आपण तो प्लॅन करू. अजून भरपूर काही प्लॅन आहेत. आम्ही टिटवाळ्यावरून खोपोलीवरून मग ते पुणा, लोणावळा, पुण्यातून आतमध्ये सारसबाग करून आम्ही आलो. आता आम्हाला रोड तर कळाला नाही, पण पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरपासून अक्कलकोटपर्यंत रस्ते एवढे छान क्लीन आहेत ना, एक रस्त्यावरती तुम्हाला खड्डा दिसणार नाही. आम्ही रात्री तर मी तेवढं 100-120 क्रॉस केले होते. पण रस्ते खूप छान बनवले आहेत, खूप चांगले मेंटेन केलेले आहेत. त्यामुळे बाय रोड यायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. रस्ते खराब असतील तर गोष्ट वेगळी होती. हेच सांगायचं होतं की रस्ते छान आहेत, गाडी चालायला मजा पण येते आणि रिलॅक्स आहे. काय एवढं बाय रोड बोलल्यावरती लोक विचार करतात की सेफ्टी, रस्ते कसे असतील, कुठे अडकलो, काय झालं. खूप छान रोड आहेत, लोक पण खूप छान आहेत. रात्रीच आम्ही प्रवास करत होतो, जिथे आम्ही थांबून विचारलं आपल्याला अक्कलकोटला जायचं, कसं जायचं. सगळ्यांनी आपल्याला बरोबर करेक्ट इन्फॉर्मेशन दिली, चांगल्या प्रकारे हेल्प केलं. त्यामुळे बाय रोड प्रवास मजा पण येते. गुगल मॅपने जायचं असेल तर विचारूनच जायचं स्थानिक लोकांना, ते बरोबर रस्ते सांगतात. गुगल मॅपपेक्षा पण चांगले रस्ते सांगतात. ते पण कट करणार मी. फायनली आपण आता गाणगापूरला आलो आहे. तर मला तर माहिती पण नव्हतं गाणगापूर हे कर्नाटकमध्ये येतं, कारण की गाडीची पासिंग केपासून आहे आणि लोकांची लँग्वेज पण कर्नाटक लँग्वेज आहे, त्यांना मराठी येत नाही. तुटकं फुटकं मराठी आहे, तुटकं फुटकं इंग्लिश येतं. सॉरी तुटकं फुटकं हिंदी येतं. ठीक आहे, आहेत काय काय गुरुजी, जोशी असे काय नावं लिहिलेली आहेत घरासमोर. तर मराठी माणसं पण असतील इथे. सो जाऊया मंदिरामध्ये, बघू शूट करता येतं का मंदिरात. काही म्हणजे पब्लिक तर काही वाटत नाही, तसं रिस्ट्रिक्शन असेल असं मला वाटत नाही. सो भेटूया मंदिरामध्ये. ते त्यांच्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे खाली, श्री केशव राजचंद्र कुलकर्णी. अशी मराठी माणसं पण आहेत, बट त्यांची पण मदर टंग ही कर्नाटकी असावी किंवा असेल. चला मग आपण मंदिराजवळ आलो तर आहे, पाया पडून घेऊया. श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती, गाणगाग्रामी असे ख्याती,
जिजाती तया स्थान तात्काळ होती मनोकामना. काही न करो हो अनुमान प्रत्यक्ष देव तिथे असे. कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नृसिंह सरस्वतीने सांगितले आहे की गाणगापूर ग्रामी श्रीदत्त गुरु म्हणजे प्रत्यक्ष देव आहेत आणि गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झाले नाही, उलट दिवसेंदिवस ते वाढत चालले आहेत. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भक्तांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे. पूजन करीतसे सुजन जयांचे बळवंतावरती ओवाळितो प्रेमे आरती श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती. प्रत्यक्षात देव गाणगापुरात आहे म्हणून तेथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेले अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत. येथे देव आहेत व येथेच थांबले आहेत. कोणीही श्रद्धाने या व कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या असा महाराजांचा संदेश आहे. याच गावात राहून दररोज स्नान भीमा अमरजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्त रूपाने कोणत्याही वेशात उपस्थित असतो असे महाराज सांगतात. अज्ञानामुळे शेजारी असून सुद्धा श्री गुरूंना आपण ओळखू शकत नाही. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तरच देवदर्शन देतात अशी भक्तांची ही श्रद्धा आहे. कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपुरा तालुक्यात असलेले गाणगापूर हे गाव श्री नृसिंह सरस्वती यांच्या जागृत दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथे श्री नृसिंह सरस्वती यांचे जागृत देवस्थान असून हजारो वर्षांपासून श्री नृसिंह सरस्वती महाराज गुप्त रूपाने राहून भाविकांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखी करत आहेत. भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावरती वसलेले हे ठिकाण आहे. येथे प्रत्यक्ष श्री दत्तगुरू महाराजांचा वास आहे. इथे श्रद्धेने आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे आणि कोणतीही मनोकामना पूर्ण करण्याचे काम दत्त महाराज हजारो वर्षापासून करीत आहेत. भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा संगम या जागृत शक्तिपीठावर झाला आहे. हे स्थान निर्गुण मठापासून काही अंतरावर आहे. या संगमावर श्री नृसिंह सरस्वती रोज स्नान करत असत. इथे श्रद्धेने स्नान केल्याने भाविकांची अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभूती येते हे नक्की. निर्गुण मठातील पादुका दर्शन घेण्याआधी भाविक आधी संगमावर स्नान करतात आणि पौर्णिमाच्या दिवशी केलेल्या स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते आणि असे म्हटले जाते की या संगमाभोवती अष्टतीर्थाचा वास आहे आणि जर मनातली कोणती इच्छा पूर्ण होण्याची खात्री आणि ईश्वराचा साक्षात्कार अनुभवायचा असेल तर इथे नक्की भेट द्या. श्री क्षेत्र गाणगापूर.